प्रचाराच्या धामधुमीत अजित पवार नॉट रिचेबल। मोदींच्या सभा रोड शोलाही दादांची दांडी। अजित पवार आजारी की नाराज? राज्यभरात लोकसभेच्या 5व्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच अजित पवारांच्या गैरहजेरीची जोरदार चर्चा रंगली आहे। पंतप्रधान मोदींची नाशिकमधली सभा आणि मुंबईतल्या रोड शोलाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दांडी मारली। ऐन प्रचाराच्या धामधुमीत ते पुन्हा एकदा नॉट रिचेबल झाल्याने अजित पवार नाराज तर नाहीत ना अशी शंकाही उपस्थित करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसात अजित पवार कुठल्या कार्यक्रमांना गैरहजर होते त्यावरही नजर टाकूया। 13 मे रोजीच्या 4थ्या टप्प्यानंतर अजित पवार प्रचारातून गायब झाले। 14 मे रोजी वाराणसीत पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते उपस्थित नव्हते। वाराणसीत अर्ज भरताना अजितदादांऐवजी प्रफुल्ल पटेलांची उपस्थिती होती। 15 मे रोजी नरेंद्र मोदींच्या दिंडोरीतल्या सभेत अजित पवार गैरहजर होते। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या पक्षाचे 4 आमदार आहेत। मोदींच्या सभेला केवळ छगन भुजबळांनीच हजेरी लावली। 15 मे मुंबईतल्या मोदींच्या रोड शो मध्येही अजित पवार नव्हते। 17 मे रोजी महायुतीच्या उद्याच्या सभेत तरी दादा दिसणार का याची उत्सुकता आहे। दरम्यान अजित पवार नॉट रिचेबल झाल्याने चर्चांना उधाण आले। अजित पवारांना बरं नसल्याचं शरद पवारांनी सांगितलंय, तर अजित पवारांना थ्रोट इन्फेक्शन झाल्याचा दावा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रवक्त्यांनी केलाय। बारामतीच्या निवडणुकीनंतर अजित पवार आजारी आज सांगताय, ते बाहेर पडत नाहीये, मोदींची सभा रोड शो होतोय, इकडेही ते जात नाहीये। अजित दादा नॉट रिचेबल असले की बऱ्याच वेळेला ते नाराज आहेत अशाच पद्धतीच्या बातम्या सातत्याने येत राहतात। ते नॉट रिचेबलही नाही आहेत आणि नाराजही नाही आहेत। निवडणुकीच्या धामधुमीमध्ये त्यांना थ्रोट इन्फेक्शन काही प्रमाणात झालेलं आहे आणि त्याच्यामुळं ते इन्फेक्शन इतरांनाही होता कामा नये, कारण अजून मोठ्या नेत्यांना इतर ठिकाणी प्रचाराला जायचं असतं। हे व्हायरल इन्फेक्शन असतं, त्यामुळे त्या ठिकाणी ती काळजी घेतली जाते। डॉक्टरांचा सल्ला त्या ठिकाणी मिळाला की निश्चितपणे कदाचित उद्या किंवा परवा ते उद्याच्या प्रचारापासूनच ते उद्या सहभागी होतील असं त्या ठिकाणी माहिती आहे। पहाटेच्या शपथविधीपासून अजित पवारांच्या विश्वासार्हतेवर कायम प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं। अजित पवार नॉट रिचेबल झाले की ते नाराज असल्याच्या चर्चा रंगतात। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार गायब होत असतील तर चर्चा होणारच। ब्युरो रिपोर्ट, G24 तास।